नमस्कार मित्रांनो. तुम्ही जर नॉन रेसिडेंट आहात आणि भारतातले तुम्हाला एखाद्या प्रॉपर्टीवरती रेंट मिळत आहे, मग ती कमर्शियल असू दे किंवा रेसिडेन्शियल असू दे. तुम्हाला जर असं रेंट मिळत आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच आहे. भारतामध्ये तुमची एखादी प्रॉपर्टी, मग ते शॉप असू दे किंवा एखादं घर असू दे, यातनं जर तुम्हाला रेंट मिळत असेल, तर ते टॅक्सेबल असतं. कारण बऱ्याच लोकांचा समज असतो, की जर माझी प्रॉपर्टी इंडियामध्ये आहे, तर मला आणि मी नॉन रेसिडेंट आहे, तर मला काही टॅक्स पे करायची गरज नाही. पण ही खूप मोठी चूक आहे. जर तुम्हाला भारतात इन्कम मिळत आहे रेंटपासून, तर तुम्हाला ते तुमच्या ITRमध्ये म्हणजे मला इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दाखवणं तितकंच गरजेचं आहे. तर हा व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये डिव्हाईड करतो. एक जो रेंट रिसीव्ह करतोय आणि एक जो रेंट पे करतोय. तर या केसमध्ये जो लँडलॉर्ड असतो तो रेंट रिसीव्ह करतो. त्यांनी काळजी घ्यावी, की त्यांनी हे जे रेंट आहे ते आपल्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये डिस्क्लोज करावं. अनेकसे नॉन रेसिडेंट्स असे आहेत, त्यांना असं वाटतं, की आपल्याला रिटर्न फाईल करणं गरजेचं नाही. पण एखादं जर इन्कम तुम्हाला इंडियातनं रिसीव्ह होतंय, इंडियाच्या सोर्समध्ये रिसीव्ह होतं, तुम्हाला नक्कीच रिटर्न फाईल करावं लागेल आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवाव्या लागतील. सेकंडली असं जे रेंट आहे, ते त्याच्या नॉन रेसिडेंट ऑर्डिनरी NRO अकाउंटलाच क्रेडिट करावे. हे बंधनकारक आहे. एखादा नॉन रेसिडेंट रेंट रिसीव्ह करतोय, तर त्यासाठी एक छान अशी गोष्ट आहे, की तो डायरेक्टली त्याच्या इन्कम टॅक्स ऑफिसरला एक ॲप्लिकेशन देऊन त्याचा टॅक्स रेट जो आहे तो कमी करू शकतो. सब्जेक्ट टू काही टर्म्स एंड कंडिशन्स आणि ते कमी झाल्यानंतर तो त्या रेटने लो रेट ऑफ TDS डिडक्शनने आपला TDS कापू शकतो. जो रेंट पे करतोय, त्याला कशा टाईपचे कंप्लायन्सेस करावे लागतील? तर सेक्शन 195 म्हणजे कलम 195च्या अंतर्गत जो पण रेंट पे करतोय, त्याला म्हणजे टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर काढावा लागेल आणि त्यानंतरच तो TDS कट करून गव्हर्नमेंटला पे करू शकतो. TDS जो आहे तो 30% रेटने कापायचा आहे. हेल्थ अँड एज्युकेशनचे 4% लावलं तर 31.2 इफेक्टिव्ह पर्सेंट आहे. ह्याच्यासाठी कोणताही स्लॅब नाही आहे. तुम्हाला स्ट्रेट जेवढा पण रेंट तुम्ही पे कराल, स्ट्रेट अवे तुम्हाला 31.2% त्याचा TDS कापून हा गव्हर्नमेंटला भरायचा आहे. नाही भरलं तर तुम्हाला त्रास होणार आहे हे नक्कीच लक्षात ठेवा. कारण इन्कम टॅक्सचे TDS प्रोव्हिजन्स खूप स्ट्रिक्ट आहेत. तर तुम्हाला कंप्लायन्समध्ये प्रॉब्लेम येऊ नये ही काळजी नक्की घ्या. तर रेंट रिसीव्ह करण्यासाठी एक आनंदाची गोष्ट अशी आहे, की स्टँडर्ड डिडक्शन जसं मिळतं 30% म्हणजे तुम्ही एखादा मी एक मी एक उदाहरण घेतो. ₹1,00,000 जर तुम्हाला रेंट मिळतंय वार्षिक, तर तुम्हाला 30% स्टँडर्ड डिडक्शन मिळतं. म्हणजेच 30,000 डायरेक्टली मायनस होणार तुमचे. आणि जे नेट टॅक्सेबल रेंट इन्कम आहे, ते 17,000 राहणार आहे. त्यातही तुम्हाला जो आणि प्रॉपर्टी टॅक्स जो आपण पे करतो, तो आपल्या डिडक्शन म्हणून मिळतो. त्यानंतर पण तुम्ही एखादी प्रॉपर्टी समजा लोनवरती घेतली, त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्टचं बेनिफिटही मिळेल. थोडक्यात सांगायचं असं, की टोटल रेंट जे आहे त्यातनं तुमचं 30% स्टँडर्ड डिडक्शन होईल. त्यात तुमचं प्रॉपर्टी टॅक्स मायनस होईल आणि त्याच्यातनं सुद्धाही तुमचं इंटरेस्ट ऑन प्रॉपर्टी जी आहे, ते तुम्हाला वर्षभरात मायनस करता येईल. तर नेट इन्कम तुमचं टॅक्सेबल होणार आहे. हा व्हिडिओ एखाद्याला बाउन्सर गेला असेल, तर आय एम सॉरी फॉर दॅट. माझी पेड कन्सल्टन्सी तुम्ही नक्कीच अवेल करू शकता. माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्यावर तुम्ही नक्कीच कॉल करून जे काही नॉन रेसिडेंट्सबद्दल लागणारे तुम्हाला डाउट्स असतील, तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आम्ही नॉन रेसिडेंट्सला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायला असिस्ट पण करतो आणि कन्सल्टन्सीही देतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? प्लीज लाइक, शेअर एंड कमेंट आणि मला नक्की सबस्क्राईब करा. टिल देन मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. टेक केयर. बाय बाय.